आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडण्यात आलेली आहे। बालाजी कल्याणकर नांदेड उत्तरचे शिवसेनेच्या शिंदेंच्या पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांची गाडी आता फोडण्यात आलेली आहे। नांदेडच्या देगावमध्ये ही गाडी फोडल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे। मराठा आंदोलकांनी गाडी फोडल्याचा आरोप केला जातोय। आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडण्यात आलेली आहे। बालाजी कल्याणकर हे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहे। नांदेडच्या देगावमध्ये त्यांची गाडी फोडण्यात आलेली आहे आणि मराठा आंदोलकांवर गाडी फोडल्याचा आरोप केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडण्यात आलेली आहे आणि मराठा आंदोलकांवर आरोप केला जातोय। नक्कीच नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडण्यात आली आहे। अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा या गावात काही तरुणांनी आमदार कल्याणकर यांची गाडी फोडली आहे। एका लग्न कार्यासाठी आमदार बालाजी कल्याणकर हे आज देगाव कुराडा येथे गेले होते। गाडी पार्किंग मध्ये लावून ते लग्न कार्यास गेले असता काही आंदोलकांनी त्यांची गाडी फोडली आहे। यापूर्वी देखील मोहन हंबर्डे यांची देखील काही मराठा आंदोलकांनी गाडी फोडली होती। आता शिवसेना शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर यांची देखील आता गाडी फोडली आहे। मराठा आंदोलकांनीच गाडी फोडली आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत। नक्कीच अजिंक्य, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। Thank you.